आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डीजे बंद करा, डीजे थांबवा, डीजे थांबवा. या ठिकाणी आपल्या सत्या यांच्या मातोश्री म्हणजे मायाताई सुर्वे आपल्या सर्वात लाडक्या मम्मी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे मम्मी साहेबांचं. आणि सोबत त्याचे मिस्टर सुप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर काका यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय मम्मी साहेब. साहेब नमस्कार. माहिती तुमची ही सून आज आमची बॉडीगार्ड आहे बरं का. मम्मी साहेबांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आदरणीय मम्मी साहेब, जोरदार टाळ्या मम्मी साहेबांसाठी. हे तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांना बसायची सोय करा मम्मी साहेबांना आणि पाण्याची सगळी सोय करायची प्याला. मम्मी अगं जाऊ दे, दहीहंडी तशी मी वरच असते, कुठून बी दिसेल. मागे थांबा, पुढे नका जाऊ, लय गर्दी. पुढे जाऊ नका, इथं थांबा. जाऊ दे, त्यांच्या पायाखाली चिरडशील तू. चला तर आता आपण प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्व पथकांना एक नम्रतेची विनंती आहे, एका पाठीमागं एक करून आपण सर्वांनी थर रचायचा आहे. पहिला ग्रुप येतोय चॅलेंजर्स क्लब मेढा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. लाईव्ह जाऊ चल. हा लाईव्ह स्टार्टेड. हॅलो गाईज, मामाच्या बायकोला म्हणतात मामी. काय मामाच्या बायकोला म्हणतात मामी. बघा कशी दिली आमच्या गोविंदानी सलामी. चॅलेंजर्स क्लब मेढा यांचा प्रयत्न खूप चांगला होता. आदरणीय तात्यासाहेब यांना विनंती करतो की त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचं मनोबल वाढवावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चॅलेंजर्स क्लब मेढा यांच्यासाठी. जरा पलीकडे सरका. हो बसा. काय मांडी बसू का? अहो बसा की तिकडे. आपण आपला पैलवान दिसे ना. पैलवान कुठे आहे? अहो नाचत असेल पोरांच्यात. चला चला चला, आता पुढचा संघ सलामीसाठी तयार राहायचंय. आता 2 नंबरला सलामी देण्यासाठी येत आहे श्री कृष्ण गोविंदा पथक. आपलीच गावात चर्चा रंगली. हे मटकी सजली, पोरही जमली, आपलीच गावात चर्चा रंगली. झाला माहोल कहर आला गोपिका नजर. झाला माहोल कहर आला गोपिका नजर. सारी पोरही झाली या गोळा. हे माझ्या गोविंद रे गोपाळ. अब काय घरात हाय वी तवा काय ना बघ बस जरा बाजूला सरका पोलीस
काय बाय त्याला तर ऐकू कुठनं जायचं सर काय? ए डिजा, अरे काय झालं तुला? असं कोणी तर कान टाळ पडल्यावाने का दिसायला लागलाय? अरे रत्नाकाठीच्या पोराला कोणाला थोबडण्याची हिंमत आहे वय. तेच म्हणलं. काय 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 का? भारती मॅडम लवकर येऊ. हे बघा इथं कॉलेजची मुलं जमलेली आहेत आणि अंमली पदार्थ विकणाऱ्या माणसांची ही टार्गेट असतात. तेव्हा लक्ष ठेवा. कुणी मला संशय दिसला ना तर पटकन येऊन मला सांगा. हा व्यवस्थित नजर ठेवा. हा हे बघा रे, आपल्या साहेबांच्या खुनाचा बदला घ्यायची शेवटची संधी आहे. त्यामुळे त्या तात्याची वरच्या कोर्टात रवानगी करायची म्हणजे करायचीच. पण दादा सध्या मगादार स्टेजवरती उभा आहे, त्याचं काय करायचं? चला आता आपण पुढच्या सलामीसाठी सज्ज व्हायचंय. रिबेल ग्रुप कुठं असेल तर त्यांनी मैदानात यायचंय. रिबेल ग्रुप आपण सलामीसाठी सज्ज व्हायचंय. कुठं असतील त्यांनी मैदानात यायचंय. रिबेल ग्रुप गोविंदा पताक. दादा आपलं नाव पुकारतायत, काय करायचं? मग आपण एक काम करूया, त्यांचं पथक आपल्या अगोदर घेऊया आणि आपण त्यावेळेसच स्टेजवर जाऊन त्या तात्याचा गेम वाजवून टाकू. आपण सलामीसाठी यायचंय. आपल्याला तिसरा कॉल आहे. यानंतर आपल्याला डिबार करण्यात येईल. रिबेल ग्रुप पताक. थांब जरा, मी बघून येतो. रिबेल ग्रुपचे कोणाध्यक्ष इकडे येता का? आमचा सलामी देणारा जरा वाटेत अडकलाय, तर तो येईपर्यंत बाकी आमच्या पुढे पाठवता का?